नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुके रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज खूप असा रिमझिम पाऊस सुरू होता, तर मुलांनी म्हटलं होतं की घरी स्वीटकॉर्न ठेवून आहे, तर त्याचे आम्हाला स्वीटकॉर्न्स करून दे म्हणून। तर म्हटलं चला करून द्यावं, मुलांची इच्छा पूर्ण करावाच। आणि गरम गरम छान स्वीटकॉर्न मी त्यांच्यासाठी तयार केलेले आहे। तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर तुम्हाला हे कशी वाटली रेसिपी तर सांगायला विसरू नका। जर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। तर चला आपण मन्नुके रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया। तर मी एका गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे, साधारणतः दीड ग्लास पाणी आहे आणि त्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि हे स्वीटकॉर्नचे दाणे आहे जे आपण काढून घेतलेले आहे आणि त्याला एकदा छान धुवून घेतलेले होते पाण्याने। आणि त्यानंतर पाण्याला जसे उकळी आली तर त्यामध्ये ते दाणे टाकून घ्यायचे, स्वीटकॉर्नचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि याला थोडेसे 2 मिनिटं बॉईल होऊ द्यायचे आहे पाण्यामध्ये। आणि खूप छान अशी लागतात। नाहीतर मुलं म्हणे आम्हाला करून दे घरी, नाहीतर मग आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करते। तर म्हटलं मी कशाला झोमॅटोवरून ऑर्डर करायचं आहे, चला आपण घरच्या घरीच बनवून घेऊया। आणि सेम टेस्ट, झोमॅटोसारखीच टेस्ट। आणि जसं रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर आम्हाला महागडी डिश येते हे स्वीटकॉर्नची, तर ते आपण घरच्या घरी आज बनवणार आहोत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा। तर त्यानंतर मी 2 मिनिट त्याला पाण्यामध्ये बॉईल होऊ दिले दाण्याला। त्यानंतर मी एका चाळणीमध्ये काढले, त्याचे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे चाळणीतून। आणि त्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठाने काय होतं की छान क्रिस्पीनेस येते आणि कॉर्नफ्लोअरने छान बाइंडिंग होते। आणि त्यानंतर तिथे मी मसाले टाकलेले आहे, जे तुम्हाला आवडते ते मसाले टाका, पण मी बेसिकच मसाले टाकलेले आहे। जसं 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ। आणि मीठ आपण ऑलरेडी तेल म्हणजे पाण्यामध्ये टाकलेलं होतं, तर जरा थोडं जपून टाकायचं। आणि चाट मसाला टाकलेला आहे। आणि जर तुम्हाला आणखी कुठला पेरी पेरी मसाला वगैरे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। ते पेरी पेरी मसाला एक फ्लेवरसाठी होऊन जाते, पण मी ते सिंपल बनवलेलं आहे म्हणून मी नाही टाकला, चाट मसाला टाकलेला आहे। आणि आता आपण याला छान तळून घ्यायचं आहे। तर मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तिथे मी छान इथे तळत आहे त्याला। तर जे इथे आपलं म्हणजे तांदळाचं पीठ आणि हे लावलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, त्यामुळे याला छान बाइंडिंग होते आणि छान तळलं जातं। पण तळताना एक थोडी काळजी घ्यायची आहे, कारण की हे दाणे तेलामध्ये टाकल्यानंतर उडतात, तडतड उडतात, तर ते हातावर किंवा चेहऱ्यावर उडायला नको। तर याची तुम्ही खबरदारी घ्यायची, काळजी घ्यायची। तर मी हे सर्व दाणे तळून घेतलेले आहे आणि छान त्यामध्ये सांबार टाकला आणि छान मुलांना डिशमध्ये सर्व करत आहे। तर मी ते डिस्पोजल बाउल वापरलेले आहे। आणि तर तुम्ही याची जर हे सलाड करायचं असेल तर त्यात सलाडसुद्धा करू शकता, खूप छान लागते सलाड पण। तर तुम्ही इथे काकडी, गाजर, मुळा किंवा टमाटर असं टाकून तुम्ही सलाडसुद्धा तयार करू शकता। खूप छान हेल्दी बनते आणि खूप छान टेस्टी लागते। तर बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये महागडे जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करून बघा, खूप छान लागते। झोमॅटोला पण ही मागे सोडेल अशी याची टेस्ट येते। तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।